केंद्र बिंदू हा पळय तो खंय तरी चीफ मिनिस्टरच्या जी घरकान आसा तिच्या सर भोंवतणी घुंवता। गोवा में बहुत करप्शन था, मैंने शिकायत की कि साहब ये चीफ मिनिस्टर की बीवी अलग पैसे मांगती है, चीफ मिनिस्टर अलग मांगता है, लोग तंग है। चीफ मिनिस्टरची आनी चीफ मिनिस्टरची बायल स्वतः सेपरेट पैसे घेता म्हणून म्हाका दिसता हे प्रोत्साहन म्हाका दिसता खंय तरी इन्स्पिरेशन आनी मोटिवेशन ह्या महिलांनी घेतले काय की तो मोठो प्रश्न आसा की ह्यो ज्यो महिला आज मोठ्या प्रमाणात कोट्यांनी रुपया घेऊन लोकांक फसयल्ले आसा त्यांच्या फाटल्यान सूत्रधार कोण आसा। आता येदे मोठे ज्या वेळार जॉब स्कॅम करता, चॅस फॉर जॉब स्कॅम करता, ती म्हाका दिसता खरें म्हणचे जाल्यार ताचो सूत्रधार केंद्र बिंदू वेगळोच आहा। आनी तो केंद्र बिंदू आमी खूब आतां आयकूंक येता चर्चेन की तो केंद्र बिंदू आहा पळय तो खंय तरी चीफ मिनिस्टरच्या जी घरकान आसा तिच्या सर भोंवतणी घुंवता, कारण अशें खुबशे जाण उलयता। आतां ताचें कारण कितें की आमकां याद आहा की सत्यपाल मलीक तो तुमकां व्हिडिओ मुद्दाम प्ले करता, कारण खुबशे लोकांक विसर पडटा, तो व्हिडिओ मुद्दाम तुमी आयकाया। दुनिया में आपने सुना कि जो शिकायत करता है उसकी जांच होगी या जिसकी शिकायत हो रही है उसकी जांच होगी। गोवा में बहुत करप्शन था, मैंने शिकायत की कि साहब ये चीफ मिनिस्टर की बीवी अलग पैसे मांगती है, चीफ मिनिस्टर अलग मांगता है, लोग तंग है, त्राही मची हुई है, तो उसे हटाने के बजाय मुझे ही हटा के मेघालय भेज दिया। पण आता हे एलिगेशन कोणाचे? विरोधकांचे एलिगेशन न्हय हे एलिगेशन खुद्द त्या वेळार सिटींग गव्हर्नर आसलो सत्यपाल मलीक, म्हाका दिसता तो खरोच सत्यवादी, तेणी जाहीर एलिगेशन केलें चीफ मिनिस्टरची आनी चीफ मिनिस्टरची बायल स्वतः सेपरेट पैसे घेता म्हणून म्हाका दिसता हे प्रोत्साहन म्हाका दिसता खंय तरी इन्स्पिरेशन आनी मोटिवेशन ह्या महिलांनी घेतले काय की तो मोठो प्रश्न आसा। कारण हे एलिगेशन केल्यानंतर खंयच्या एका प्रवक्त्यान कितें तरी ताचेर कमेंट केलो, हे एलिगेशन येदे मोठे केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे लीडर आनी जे आज स्पोक्स पर्सन म्हणून भायर येता ते खंय आसले म्हणून लोकांक कितें दिसलें की जे सत्यपाल मलिकान उलयलें ते खरें आसा। त्या खातीर म्हाका दिसता हे थंयच्यान खंय तरी सुरवात जाल्ली आसा। त्या खातीर आज आमी पळयता की ज्या वेळार आमचे भुरगे खरेंच एक मनांच्यान शिकता, जेंची आवय बापूय खूब कश्ट करून भुरग्यांक शिकयता आनी तांकां खंय तरी नोकरी मेळटली हे आशेन तांकां शिकयता, पूण आज जे प्रकरण चल्लां म्हाका दिसता हे आमी सदींच म्हणटा की दीस इज वन ऑफ द वर्स्ट गव्हर्नन्स। आमी खूब चीफ मिनिस्टर पळयले ह्या गोंयच्या जनतेन, आमी स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर पळयलो, आमचो प्रतापसिंग राणे पळयलो, मागीर ताचे नंतर मनोहर पर्रीकर पळयलो, रवी नायक पळयलो, अशें केन्नाच अशा पद्दतीचे स्कॅम खंयच्याच सरकारान जावना। आनी एक खरेंच दुर्दैव गोष्ट आसा ह्या सरकाराची हे की आज अशा पद्दतीचे म्हणजे करप्शन लेवल आमी पळयता की लँड स्कॅमां खूब जाली, हांगा पणजे स्मार्ट सिटीचे स्कॅम जाले, वेगळी स्कॅमां जाली, पण दीस इज वन ऑफ द लोवस्ट लेवल स्कॅम। हे भुरग्यांच्या भवितव्या कडेन खेळपाचो प्रकार आसा आनी ताका खरें म्हणचे जबाबदार मुख्यमंत्री आसा। ज्या दिसा फाटल्या दिसांनी मुख्यमंत्र्यान एक विधान केलें की अजून पासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारान कोणाकूच पयशे दिवन नोकरी मेळना। अरे खंयच्या आधाराचेर तूं म्हणटा? लोक हसता तुका ह्या तुज्या स्टेटमेंटाचेर। गोंयच्या लोकांक तूं पिशे समजू नाका, गोंयचे लोक बरे शाणे आसा की खंय कोणाक पयशे दिवन खंय नोकरी मेळ्ळ्या ती गांवागांवांत चर्चा आसा। ते तुवें जरी सांगलें की खंयच्याच हाका उमेदवाराक पयशे दिवन नोकरी मेळना, हे सरासर चुकीचें आहा, नाजाल्यार येदो मोठो घोटाळो जावूंच शकना। आज ज्या वेळार ह्या लोकांनी पयशे एकठांय केले ते दिले कोणाक तो मोठो प्रश्न आहा। बेश्टीत ह्यो ज्यो व्यक्ती आज खुबशे जाणांक अटक केल्या, म्हाका दिसता ही गांथण ही आतां सुरू जाल्ली आसा। हे गांथणीक म्हाका दिसता बारीक बारीक नुस्तें आहा, व्हडलें नुस्तें खंय तरी वेगळेच कडेन आसा। त्या खातीर सरकार म्हाका दिसता ह्या गोष्टीक म्हाका दिसता गांभिर्यान घेना, म्हणूनच सरकारान फक्त एक नांवा पुरती पुलीस इन्व्हेस्टिगेशन एसआयटी अंडर पुलीस इन्व्हेस्टिगेशन करपाचें ठरयल्लें आसा। खरें म्हणचे जाल्यार सगळ्यांची मागणी आसा, जे विरोधक पक्ष आसा तातूंत आमचीय मागणी आसा की हे जे इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय एक फेअर एंड फ्री इन्व्हेस्टिगेशन तर जातली आनी पारदर्शक तर इन्व्हेस्टिगेशन जातलें जाल्यार हे इन्व्हेस्टिगेशन एसआयटी अंडर रिटायर्ड सुप्रीम कोर्टा जजा अंडर जावचें। हे इन्व्हेस्टिगेशन जे जावपाचें आसा ते जावंक जाय फॉर ऑल द पीपल कोणाक जी एम्प्लॉयमेंट मेळना। 2017 हो सरकार येयला तेन्ना सोडया सगळे ऑल हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड। आतां जी भायर सत्ता ते फकत आमी पयशे दिल्या आमकां जॉब मेळोंक ना, ते कोणाक पयशे दिवन जॉब गेले भितर आहात। आतां तीच इन्क्वायरी जावंक जाय। All the files of all those who have been recruited from 2017 till today has to be looked into. How they got it, whether it was on merits or what. आता ताणें आमच्या संविधान सांगलें ताणें सगळे मुख्यमंत्री पयल्या म्हणून तेंकां लायटर बीन ताणें दोतोर विलीचें नांव जावंक ना। हांवें दोतोर विलीचें चॅलेंज मारता कोणूच सांगतो जाल्यार पयशे घेतले म्हणून। सो सांगपाचें ते हांवें तें सांगलें बरोबर आहा, ते दीस दुसरे आसले, बट सदांच एक गोंडव जाला मेरीट भुरग्यांक सदांच सफर जाल्यात आनी फावरान पयशे दिले, तेय व्हडलें करप्शन। दॅट इज वाय आमी म्हणटा कितें 2017 सोडया ऑल जॉब्स दॅट हॅव बीन गिवन दॅट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड। हे जे आतां चल्लें तें फकाणां चल्ल्या, म्हाका पयशे दिले हांवें पयशे दिले म्हाजे पयशे बुडले, पयशे दिवन आपणाक सिरीज मारला कोण येवंक ना फुडें अजुनी कोण येवंक ना फुडें। सो दॅट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड। दॅट इज द कोर पॉयंट ऑफ दीस होल।